त्यांनी मतदान बोगस टाकले आणि त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं. काढले का नाही मग असं म्हणणं आहे त्यांचं. नमस्कार, मैं हूं अनुष्का राय और आप देख रहे हैं इंडिया फैक्ट न्यूज। आइए नजर डालते हैं आज की खबरों की ओर। इस वक्त की बड़ी खबर आ रही है। जी हां, बिडगांव नगर पंचायत में बीजेपी पदाधिकारी फर्जी मतदान करा रहे हैं, ऐसा आरोप लगाया है कांग्रेस की नेता अवंतिका लेकुरवाले ने। निवडणूक कशासाठी लढल्या जाते की तिथे राहणारे लोक त्यांचं प्रतिनिधित्व करणारा व्यक्ती निवडून देतील आणि शासन करायचं. बरोबर आहे. तुम्ही बाहेरचे बोगस मतदान टाकून जर बोगस मतदानाच्या आधारे तुम्ही अशा प्रकारे मतदान करणार असाल, बरोबर आहे, तर योग्य प्रतिनिधित्व जाईल का? अरे काय आहे ते सोडाव. त्यांनी मतदान बोगस टाकले आणि त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं. काढले का नाही मग असं म्हणणं आहे त्यांचं. सहा महिन्यापासून कंटिन्यू हा आणि काढले नाही होतं आणि म्हणून लपून आतमध्ये तो मुद्दाम बाहेर नाही उडाला. पण आता मॅडम बाकी वोटरला तर वोटिंग नाही ना, 12 घेऊन हे नाही करता येणार ना. बाकी वोटर आहेत ना ज्यांचे त्यांना सोपं मार्ग पण आता त्याच्यावर ज्यांचं आधार कार्ड नाही आहे त्यांना मतदान नाही करू द्यायचं. बाकी इथे व्हेरीफाय करून तर जाऊ ते शकतो ना. म्हणतात ना नाही आणि सगळ्यांना करू देऊ म्हणतात. पण इथं तुम्ही सगळं व्हेरीफाय करून जाऊ शकतो ना बाकीच्या वोटरसाठी. बरोबर आहे. आणि नसेल ना, हमारी जान आताची गोष्ट आयडी प्रूफ करून जाऊ देऊन राहिले. त्याच्या ना प्लॅट येतं ना घर येतं ना काही येतं. कसं त्यांना दूर तुम्ही दूरून जा मॅडम. त्यांना थोडं दूर राहा म्हणा, ते शांत राहते आपोआप. हे चिल्लावू नका. नाही ना ताई, बोगस मतदान. मला सांगा, पूर्ण इलेक्शन आमचं प्रभावित झालं आणि आम्ही मेहनत कायच्यासाठी करतो, आम्ही 5 वर्ष कामं कायच्यासाठी करतो की आहे ना बोगस मतदान निवडणूक लढवावी, त्याच्यासाठी आम्ही कामं करतो का? साधा यायच्या उमेदवारांना तोंडातून बोलता येत नाही आमच्या उमेदवार पहा, आणि तरी ते निवडून येतात बोगस मतदानाच्या आधारे. मॅडम, बोगस मतदान थांबायला सांगा. अरे बोगसच होतंय. करा करा अरेस्ट चालते. ओके देत नाही, बहुत गुन्हे आहे असे. अजून बोलू का अरेस्ट करायला? अजून बोलू? शिगडं होत आहे विनाकारण. चलो पिछे जाऊ. पाणी घ्या. मी काय म्हणतो, ते सगळे शांत बसतात. तुम्ही त्यांना समजून ना रे बस प्रोसेस सांगतो. तो शिकलाय ना, शिकलोय. तुमच्या पोलिंग एजंटनी ना तुमच्या पोलिंग ऑप्शन नाही घेतलं ना, म्हणून तर त्यांचे फोन आले की काही आणि ऑब्जेक्शन घेऊन पण ते काही करू नाही राहिले, म्हणून प्रॉब्लेम आला. कमांडो बोलाव. ते करू देऊ म्हणतात. अरे तू आम्हाला वाटलं त्यांच्या बाजूने. बोलू का? सगळे हट्टे थोडं मागे येऊन जा तुम्ही. जिसका बयान है वो बयान देगी. सुनो तो, जिसका बयान है वो बयान देगी. बाकी तो लड़ जाएंगे. 5 मिनिटात 5 मिनिटं मागवा. थोडे मागवा. शांत राहा. शांत राहा. चला साईडला वा. होऊन जा बाजूला. होतात. बोलून घ्या सर. बोलून घ्या तिला. हो आतमध्ये गेल. कोणीच काही नाही करणार. त्यांना बाहेर तर काढा. थांबा, मीच सरकवतो सगळ्यांना, काही काळजी करू नका.
ईश्वर भाऊ थांबा. 2 मिनिटं शांत राहा फक्त. 2 मिनिटं शांत राहा. थोडे मागं होऊन जा. 2 मिनिटं शांत राहा. तुम्ही काहीच नका करू, ते शांत राहते. शांत राहा म्हणा सगळ्यांना. शांत ये पकड़ो आप, मैं उनको शांत करता. पण ते इथे राहत नाहीत ना, बोगस आहेत ना. घेतलाय सर रायटिंगला. मग जर मला सांगा इथे तहसीलदार घेतले, इथे इलेक्शन ऑफिसर मतदान थांबवू शकत नाही आपण. मतदान झालेलं का नाही आधी? ते बाई आणणारच आहे. अभी जाओ कॉफी मांग लो पहले देख के वो कॉफी मांगो, वो हुआ है का मदत. हे असं पालकमंत्री साहेब लक्ष द्या. तुमच्या मतदारसंघामध्ये एवढा अन्याय होतोय सर्वसाधारण लोकांवर. तुम्ही महाराष्ट्र सांभाळता. इमानदारीने लढलं पाहिजे. इमानदारीने. आम्ही सकाळी पासून मेहनत करतो. मतदान करने दो ना. ऋषभ अरे मतदान करने दो ना यार. कंटिन्यू करो. पॉज कर दो. फिलहाल अभी के लिए इतना ही. आपको आज की यह खबर कैसी लगी कमेंट में जरूर बताएं. और यदि आप हमारे चैनल पर विज्ञापन देना चाहते हैं तो नीचे दिए गए ईमेल आईडी या कांटेक्ट नंबर पर संपर्क कर सकते हैं. और इंडिया फैक्ट न्यूज से जुड़ने के लिए हमारे पेज को लाइक और सब्सक्राइब करना ना भूलें. अगली खबर तक के लिए फिलहाल मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद.